या व्हिडिओमध्ये आपण प्रेशर ऑफ आयडियल गॅस कसा फाइंड आउट करायचा हे शिकणार आहोत. We can express the pressure of an ideal gas as kinetic theory problem. So the kinetic theory is based on velocity of gas or gas molecules. V. So we can relate pressure P and velocity V. We can relate pressure P and velocity V. तर प्रेशर P आणि velocity V मधला काय रिलेशनशिप आहे हे आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. लेट अस कन्सिडर n moles of an ideal gas is enclosed in a cubical volume V, which is equal to L cube. So as it is a cube, so its volume V is given as L cube. And sides of cubical box are parallel to the coordinate axis. Sides of the cubical box are parallel to the coordinate axis. All sides of cubical box are kept at temperature T. क्युबिकल बॉक्सची प्रत्येक साइड ही ॲट टेम्परेचर T एवढी आहे. मग आपण याचे एक डायग्राम ड्रॉ करू शकतो. तसा एक क्युबिकल बॉक्स आहे. या बॉक्सच्या प्रत्येक साइड ही एक्स वाय आणि झेड या कोऑर्डिनेट ॲक्सिस सोबत पॅरलल आहे. यामध्ये काही n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. हे मॉलिक्युल्स हे रॅन्डमली मूव्ह होतील विथ वेलॉसिटी. प्रत्येकाची वेलॉसिटी वेगवेगळी असेल. वेलॉसिटी v1 v2 v3 अप टू vn. अशा प्रकारे हे मॉलिक्युल्स मूव्ह होतील. तर या बॉक्समध्ये जे मॉलिक्युल्स आहेत are moving randomly in various directions.
and colliding with each other and hitting the walls of cubicle box. ठीक आहे. तर जे मॉलिक्युल्स आहेत ते सर्व मॉलिक्युल्स हे रॅन्डम डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहेत आणि ते एकमेकांना कोलाइड होतील, एकमेकांना धडकतील, तसंच ते या वॉल्सलाही कोलाइड होतील, वॉल्सलाही ते हिट करतील. सो देअर इज random motion of molecules and the molecules are colliding with each other and they are hitting the wall of box also, and after hitting the wall of box they bounce back because there is elastic collision. इलास्टिक कोलिजन मुळे जे मॉलिक्युल्स वॉलला हिट करतील ते परत रिटर्न येतील बिटवीन मॉलिक्युल्स अँड वॉल. बिटवीन मॉलिक्युल्स अँड वॉल. मग आता यामध्ये एक आपण मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहोत, टिपिकल मॉलिक्यूल which is moving with a speed of v, velocity v. So consider one molecule which is moving with a velocity v bar. In the box. या बॉक्स मध्ये हा एक मॉलिक्यूल जो आहे तो वेलोसिटी v बार ने मूव होतोय. And this molecule is hitting the wall parallel to YZ plane. This molecule is hitting the wall parallel to YZ plane. कोणती वॉल? तर या वॉल. या वॉलला तो प्लेन मॉलिक्यूल हिट करतो. ही जी शेडेड वॉल आहे या शेडेड वॉलला तो मॉलिक्यूल हिट करतो. ही वॉल जी आहे ती YZ प्लेनला पॅरलल आहे. हा YZ प्लेन वर्टिकल, तर ही वॉल YZ प्लेनला पॅरलल आहे. तो बघा, ही वॉल आहे YZ प्लेनला पॅरलल म्हणजे वर्टिकल. Y ऍक्सिस आहे, हा X ऍक्सिस आहे, आणि मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल विथ वेलोसिटी v YZ प्लेनला हिट करतो. Z ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे प्लेन पेपरला. Z ऍक्सिस प्लेन ऑफ पेपरला परपेंडिक्युलर आहे. तर इथं ज्यावेळेस याचा पाथ आपण ड्रॉ करू, हा मॉलिक्यूल हा प्लेनला हिट करेल आणि त्यानंतर तो परत बाउन्स बॅक होईल या डायरेक्शन मध्ये. म्हणजे तो इथून इथे जाईल पुढे
परत तो माघारी येईल. मग इथे या वेलॉसिटीचे दोन कॉम्पोनंट्स होतील. एक कॉम्पोनंट या डायरेक्शन मध्ये असेल इन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि दुसरा जो असेल तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसच्या डायरेक्शन मध्ये. ज्यावेळेस आपण हा वेलॉसिटी कॉम्पोनंट रिझॉल्व करू त्यावेळेस तो आपल्याला हे दोन कॉम्पोनंट्स देईल. कोणते? हा Vx आणि हा Vy. ठीक आहे, Vx आणि Vy. आणि ज्यावेळेस हा मॉलिक्यूल बाउन्स बॅक होईल इकडे त्यावेळेस आपल्याला परत आणखी दोन कॉम्पोनंट्स मिळतील वेलॉसिटीचे. पहिला कॉम्पोनंट असेल y, पहिला कॉम्पोनंट असेल वर्टिकल y आणि दुसरा असेल हॉरिझॉन्टल x. ठीक आहे, पण हा x जो आहे तो निगेटिव्ह x ॲक्सिसच्या डायरेक्शन मध्ये आहे. y जो आहे तो पॉझिटिव्ह y ॲक्सिसच्या डायरेक्शन मध्ये आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हा Vy आहे आणि हा मायनस Vx आहे. हा मायनस Vx आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला वेलॉसिटीचे कॉम्पोनंट्स मिळतात. इथं बघा हा Vy कॉम्पोनंट जो आहे तो सेम डायरेक्शन मध्ये आहे, बट हा Vx कॉम्पोनंट जो आहे तो इथं रिव्हर्स होतोय. इथं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे हा पॉझिटिव्ह Vx आहे आणि इथं निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन म्हणजे हा निगेटिव्ह कॉम्पोनंट होतो. एक्स डायरेक्शनचा जो वेलॉसिटी कॉम्पोनंट आहे तो रिव्हर्स होतोय. सो वी कॅन राईट as the collision is elastic, as the collision is elastic. During collision the component Vx of the velocity will get reversed. Of the velocity will get reversed, keeping Vy and Vz components unaltered or unchanged. Vy आणि Vz कॉम्पोनंट जे आहेत ते अनचेंज्ड राहतील, फक्त x कॉम्पोनंट जो आहे तो रिव्हर्स्ड होईल. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण सगळ्याच या वॉल वरती जे काही मॉलिक्युल्स कोलाइड होणार आहेत, या वॉल वरती जे काही मॉलिक्युल्स कोलाइड होणार आहेत त्या सर्वच मॉलिक्युल्स साठी आपण म्हणू शकतो considering all the molecules their average YZ components Y and Z components of the velocities are not changed by collision.
changed by collision. मग आता यामध्ये फक्त x कॉम्पोनंटच चेंज होतोय, VZ आणि VY हे दोन कॉम्पोनंट्स अनचेंज राहतात. मग जर फक्त Vx चेंज होत असेल तर दिलेल्या मोलिक्यूलचं मोमेंटम जे आहे ते फक्त x डायरेक्शन मध्येच चेंज होईल. सो वी कॅन से दॅट द चेंज इन मोमेंटम of the particle or molecule is only in x component, in x direction or component of velocity. That is x component of velocity gives the x component of velocity changes the x component of momentum. So as the change in momentum of the molecule is only in x direction, means the x component of velocity changes the x component of momentum. That is given as delta p x, the x change in x component of momentum, delta p x. Therefore delta px is equal to change in momentum is final momentum minus initial momentum. Final momentum minus initial momentum. मग याच्यामध्ये फायनल मोमेंटम आपल्याला कशाने मिळणार आहे? मायनस Vx या वेलोसिटीने. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. सो फायनल मोमेंटम इज गिवन ॲज मायनस m इंटू Vx. Vx हा मायनस आहे, मास ऑफ द मॉलिक्यूल, मायनस इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम आपल्याला कशाने मिळणार आहे? इनिशियल मोमेंटम मिळेल हा कॉम्पोनंट वेलोसिटीचा Vx. सो m इंटू Vx, initial momentum is m into Vx. Initial momentum झालं, which is given as minus 2m Vx. Equation 1 consider करूया. ठीक आहे, minus 2m Vx हे मोमेंटम आपल्याला चेंज इन मोमेंटम मिळतं. So the momentum transfer during the collision with wall is plus 2m Vx. ठीक आहे, plus 2m Vx. आणि मग हा जो रिबाउंड कॉम्पोनंट आहे, हा रिबाउंड मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल रिबाउंड झालेला मॉलिक्यूल परत इथं येईल आणि या वॉलला कोलाइड होऊन तो परत रिबाउंड होईल, परत रिबाउंड होऊन या वॉलला कोलाइड होईल. सो इट विल रिबाउंड. आता हा मॉलिक्यूल इथं गेला, इथून तो परत या वॉलला जाईल, रिबाउंड. The rebounded molecule then goes to the opposite wall.
and collide with it. Collide with wall. ठीक आहे. तर या दोन वॉल्स ज्या आहेत, या दोन वॉल्स मध्ये एक इथं मॉलिक्यूल कोलाइड होईल आणि तो परत रिबाउंड होऊन या वॉलला कोलाइड होऊन परत तो रिबाउंड होऊन या वॉलला येईल. सो इट विल कंटिन्यू. इट विल collide and rebound it and again goes to the opposite side wall. मग या कोलिजनमुळे हा मोमेंटम ट्रान्सफर आहे and the momentum transfer gives the force exerted on the wall. Momentum transfer gives the force exerted on wall. So the average force exerted by one molecule, therefore we can say that the average force exerted by one molecule on the wall is equal to the average rate of change of momentum rate of change of momentum during the time of one collision. During the time of one collision. बघा, the average force exerted is equal to average rate of change of momentum rate of change of momentum. चेंज ऑफ मोमेंटम आपण काढलेला आहे. चेंज ऑफ मोमेंटमची व्हॅल्यू आपण काढलेली. तर ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढण्यासाठी आपल्याला टाइम टी काढावा लागेल. टाइम टी काढावा लागेल. तर टाइम टी काय काढावं लागेल आपल्याला, तर या वॉलला ज्यावेळेस मॉलिक्यूल हिट होतो, तो हिट होऊन परत इथं जाणार आणि परत तो रिबाउंड होऊन इथं येणार. तर हा टाइम काढावा लागेल आपल्याला. द टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स ऑफ दिस वॉल. टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स ऑफ वॉल. तर ॲव्हरेज रेट काढण्यासाठी आपल्याला टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स ऑफ वॉल काढावं लागेल. इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स the molecule travels distance equal to 2L. Distance equal to 2L. म्हणजे या वॉल पासून या वॉल पर्यंतचा डिस्टन्स हा L आहे सपोज, कारण आपण व्हॉल्यूम इज इक्वल टू L, V इज इक्वल टू L क्यूब घेतलेला आहे. सो साइड जी आहे ती L असणार आहे प्रत्येक साइड. तर या वॉल पासून या वॉल पर्यंतचा डिस्टन्स आणि परत तो रिटर्न येणार आहे, म्हणजे बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स इज 2L. Therefore time required, time taken between two collisions is given as, say, delta t
time is equal to distance traveled divided by velocity of molecule Vx. Vx is the velocity of molecule. So velocity is equal to distance upon time. Velocity is equal to distance upon time. So time is equal to distance upon velocity. 2L is the distance traveled by the molecule and Vx is the velocity of molecule. Therefore, we can calculate the average rate of change of momentum is equal to change of momentum is 2m Vx 2mvx divided by time delta t which is equal to time delta t is 2L by Vx. So 2mvx divided by 2L divided by Vx. Okay, so which is equal to 2 will get cancelled. This v will go upside, so v square 2mvx square divided by L. Equation number 2. This is the average momentum, the average rate of change of momentum, and average rate of change of momentum is equal to average force exerted. Therefore, average force exerted is equal to 2m Vx square by L. This is equation 2. ठीक है. Let we are considering let there are n molecules. Say 1, 2, 3, 4 up to n. Therefore, the average force exerted by molecule 1 is equal to m Vx1 divided by L. M Vx1 square, it is square upon L. ठीक है. So Vx1 is the component of velocity of molecule 1. मोलिक्यूल 1 चा वेलोसिटीचा कॉम्पोनंट आहे Vx1. ठीक आहे. तर अशा प्रकारे component of velocities of other molecules are say Vx2, Vx3 up to Vxn. Therefore, total average force on the wall say Fa is equal to Kyle m Vx1 divided by L plus m Vx2 divided by L plus m
Vx3 divided by L plus Vxn divided by L, which is equal to Fa is equal to M by L is common into bracket Vx1 square plus Vx2 square और squares, ठीक है, plus Vx3 square plus Vxn square. हा झाला average force. So equation number 3, average force, equation number 3. So from this equation we can find out the average force, average pressure acting on the wall. So average pressure P is equal to Fa upon area of wall, or here we can say average force upon area of wall. Average force upon area of wall, which is equal to average force is Fa and area of wall is L square. L is the length of side, L square. Therefore, P is equal to value of Fa is from equation 3, M by L into L square into bracket Vx1 square plus Vx2 square plus Vx3 square plus Vxn square. Okay, number of molecules are n. So it gives the average pressure. Therefore, the average of the square of x component of velocity is given as Vx square or Vx bar square, the average of x component of average of square of x components of velocity. ठीक आहे, तर वेलॉसिटीच्या एक्स कॉम्पोनंटच्या स्क्वेअरचा ॲव्हरेज काढायचा आपल्याला. तर इथं बघा हे n कॉम्पोनंट्स आहेत आपल्याकडे. सो Vx1 बार स्क्वेअर प्लस Vx2 बार स्क्वेअर प्लस Vx3 बार स्क्वेअर प्लस अप टू Vxn बार स्क्वेअर divided by number of components are n divided by n. ठीक है, so we can write this as Vx bar square into n is equal to Vx1 square plus Vx2 square plus Vx3 square plus to Vxn square. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे स्क्वेअरचे ॲडिशन लिहू शकतो. मग या ब्रॅकेट ऐवजी आपण याच्याऐवजी आपण लिहू शकतो Vx बार स्क्वेअर इंटू n. ठीक आहे, मग इक्वेशन येईल आपलं P इज इक्वल टू m n Vx bar square divided by
L cube divided by L cube, which is equal to mn Vx bar square divided by volume equation number 4 ठीक आहे. तर हे झालं आपलं प्रेशरचं इक्वेशन नंबर 4. So Vx bar square is the average of all possible values of Vx. So Vx चे जे काही पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या सर्व पॉसिबल व्हॅल्यूजचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. So we can say that V square bar is equal to Vx square bar plus Vy square bar plus Vz square bar. तर तिन्ही डायरेक्शन मधल्या व्हॅल्यूजचा ॲव्हरेज हे V आहे, वेलॉसिटी ऑफ गॅस. तर एक्स वाय आणि झेड डायरेक्शन मधल्या ॲव्हरेज चे मिळून आपल्याला टोटल वेलॉसिटी मिळणार आहे V बार. Therefore, by symmetry we can say that Vx square bar is equal to Vy square bar plus equal to Vz square bar equal to हे जर सारखे असतील तर 1/3 V स्क्वेअर बार हे येईल. मग या इक्वेशन वरून आपण ॲव्हरेज प्रेशर P is equal to 1/3 n by V m V स्क्वेअर बार असं लिहू शकतो. इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. ते झालं फायनल प्रेशरचं एक्सप्रेशन. Root mean square RMS speed of the gas. Equation of pressure is equal to 1/3 n by V m V square bar. यामध्ये आपल्याला V is the mean square speed of the velocity of speed of the molecules of gas is the mean square speed of gas molecules. This is the mean square speed of gas molecules. ठीक आहे. मग आपण V square bar is equal to काय लिहू शकतो? 3 into PV divided by n into m हे लिहू शकतो. ठीक आहे.
So using ideal gas equation, PV is equal to nRT असं लिहू शकतो आपण. Therefore V square bar is equal to काय, PV च्या ऐवजी आपण nRT लिहिणार आहोत, 3 nRT divided by n into m divided by n into m. ठीक है. Therefore V square bar is equal to 3 nRT divided by NaN into m, as n is equal to n upon Na, number of molecules upon Avogadro's number. ठीक है. So this equation can be written as equal to 3RT divided by Na into m. Na into m. So therefore under root V square R, or root mean square velocity Vrms is equal to under root 3RT divided by m0, as m0 is the molecular mass is equal to Na into m. Na into m is the molecular mass. So this is the equation of RMS velocity of the ideal gas. Root mean square velocity is under root 3RT divided by m0. So here we can say that this RMS velocity is directly proportional to the temperature. RMS velocity is directly proportional to temperature. So from this equation